नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज शुक्रवारी बेळगाव जिल्हा पोलीस क्रीडांगणावर उपद्रवी रौडी शीटरांची परेड घेण्यात आली. यावेळी शहर पोलीस आयुक्त याडा पाटील यांनी या सर्व उपद्रवी लोकांनी बेकायदेशीर कृत्य केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा दिला. पोलीस आयुक्त पुढे म्हणाले, जी व्यक्ती मटका, जुगार, गांजा किंवा इतर बेकायदेशीर कृत्यात सहभागी असेल तर त्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणे हा देखील गंभीर गुन्हा आहे. जर कोणी समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे यावेळी त्यांना ठणकावून सांगण्यात आले. शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही, असे स्पष्ट करत पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त माहिती दिली. धारवाडपर्यंत धावणारी वंदे भारत रेल्वे बेळगावपर्यंत विस्तारित करण्याच्या तारखेची लवकरच घोषणा करण्यात यावी. बेळगाव मिरज मार्गावरील रेल्वे कायमची सुरू करणे तसेच मुंबई होसपेट आणि सोलापूर होसपेट या रेल्वे बळ्ळारीपर्यंत विस्तार करण्याच्या मागणीला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली असल्याची माहिती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी एका पत्रकाद्वारे कळवली आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी व खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची काल गुरुवारी भेट घेऊन कर्नाटकात धावणाऱ्या रेल्वेंच्या विस्तारासंबंधी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेला आज शुक्रवार दिनांक 21 मार्चपासून प्रारंभ होत आहे. परीक्षेच्या दरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत तसेच प्रत्येक केंद्रावरील परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावरील वीज पुरवठा खंडित होणार नाही याचीही काळजी घेण्याची सूचना हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या भेडसावत असतात. याची वेळीच दखल घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. शुक्रवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की बेळगाव जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी संभाव्य पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे त्याचा आढावा घेऊन तहसीलदारांनी स्थानिक अनुदानाचा वापर करून त्या ठिकाणी टँकरद्वारे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जीपीएससह टँकर अनिवार्य पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टँकरना जीपीएस बसवणं बंधनकारक करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. जीपीएसमुळे टँकरचं पाणी पुरवठा करतेवेळी पाणी कुठून आणलं जात आहे याची खातरजमा केली जाईल आणि परवानगी फक्त त्यानुसारच दिली जाईल. यामुळे पाणी टंचाईच्या समस्या नियंत्रणात ठेवता येतील आणि नागरिकांना वेळेवर आणि सुरक्षित पाणी मिळवता येईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितलं. बस तिकीट दर, मेट्रो रेल्वे तिकीट दरासह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. असे असताना ऐन उन्हाळ्यात राज्यातील जनतेला वीज दर वाढीचाही शॉक बसलाय. कर्नाटक वीज नियंत्रण आयोगाने वीज दरामध्ये प्रति युनिट 36 पैसे वाढ करण्याचा आदेश जारी केला आहे. 1 एप्रिलपासून सुधारित दर लागू होणार असून मर्यादेपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या गृहज्योती योजनेच्या लाभार्थ्यांनाही याचा फटका बसणार आहे. पेन्शन आणि ग्रॅच्युइटीच्या नावाने 36 पैसे वीज दरवाढ केल्याने प्रत्येक ग्राहकाला अंदाजे 90 रुपये बिल वाढण्याची शक्यता आहे. 17 मार्च 2025 रोजी पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाकडून पोलीस अधिकारी पैशांची देवाणघेवाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्याची दखल घेऊन कारवाई करत हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक उपनिरीक्षक वर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त याडा पाटील यांनी आपल्या कमिशनर ऑफ बेळगाव पोलीस सिटी या अधिकृत पेजवर ही माहिती दिली आहे. कर्नाटक विधानसभेत हनी ट्रॅप प्रकरणावरून शुक्रवारी मोठा गदारोळ झाला. भाजपचे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये शिरले आणि त्यांनी अध्यक्षांच्या खुर्चीसमोर कागदपत्रे फाडली आणि त्यांच्यासमोर भिरकावली. या गोंधळामुळे कर्नाटक विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. काही मंत्र्यांसह प्रभावी नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा विषय सध्या कर्नाटक विधानसभेमध्ये गाजतो आहे.
आज शुक्रवारी देखील या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले असून एका वरिष्ठ मंत्र्यासह 48 जणांशी संबंधित हनी ट्रॅप प्रकरणाच्या आरोपावरून विरोधकांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य केलं असून यावरून कर्नाटक विधानसभेत प्रचंड गोंधळ उडाला. कर्नाटक विधानसभेत झालेल्या प्रचंड गोंधळामुळे भाजपच्या 18 आमदारांना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. हे आमदार एका मंत्र्यासह इतर काही राजकारण्यांना लक्ष्य करणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत होते. शुक्रवारी भाजप आणि जनता दल आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. सततच्या गोंधळामुळे सभापती UT खादर यांनी 18 आमदारांचे निलंबन जाहीर केले. आदेशानंतर सुरक्षा रक्षकांनी निलंबित आमदारांना सभागृहाबाहेर नेले. कर्नाटकचे मंत्री MB पाटील यांनी या निर्णयाचे समर्थन करत आमदारांच्या वर्तनाचा निषेध केला. आमदारांनी सभागृहाच्या सर्व नियमांचे उल्लंघन केले. अशा बेजबाबदार वर्तनाला कोणतीही जागा नाही, त्यामुळे हे निलंबन योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी उज्ज्वल नगर येथील एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला असून पांगुळ गल्ली, टेंगिनकेरा गल्ली परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यासीर युसुफ नासर्दी वय 19 राहणार उज्ज्वल नगर असं त्याचं नाव आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामन्नवर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या तरुणाला अटक केली आहे. दगडफेकीनंतर संतप्त जमावाने यासीरला पकडून सोप दिला होता. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आज शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी सायंकाळी बेळगावातील काकती जवळच्या इंडस ओल्टम इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने इंडस ओल्टम डे साजरा झाला. यंदाच्या वार्षिक उत्सवाची थीम ही द व्हाईट रेव्हन अशी ठेवण्यात आली होती. शाळेतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्तेतील विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस अशा कलाकृती आपल्या अभिनयाच्या जोरावर उपस्थित प्रेक्षकांसमोर सादर केल्या आणि वाहवा मिळवली. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून एकसचे तसेच मॅनेजिंग डायरेक्टर आणि कन्झ्युमरचे CEO राजीव कौल हे मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान त्यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढून शाळेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात इंडस ओल्टम इंटरनॅशनल स्कूलच्या प्रमुख डॉक्टर प्रसिद्धा श्रीकुमार यांच्या प्रेरणादायक भाषणाने झाली. त्यावेळी त्यांनी द व्हाईट रेव्हनच्या प्रतीकाचे महत्त्व आणि इंडसच्या विद्यार्थ्यांच्या आत्मआविष्कार आणि विकासाच्या प्रक्रियेवर भाष्य केले. यानंतर PSC चेअरपर्सन प्रीती पाटील यांनी उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व पाहुण्यांचे आभार मानले. इंडस ओल्टम डेचा हा उत्सव मानवी महत्वाकांक्षा आणि मुक्तीच्या शोधाचा शक्तिशाली संदेश देणारा ठरला, जो सर्व उपस्थितांना प्रेरणादायी ठरेल असाच होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या YouTube चॅनेलद्वारे दाखवण्यात आल्याने नागरिकांना हा शालेय वार्षिक उत्सव कार्यक्रम घर बसल्या पाहता आला. विविध कामांसाठी खर्ची घालण्यात आलेल्या बिलांना मंजुरी देण्याबाबत गुरुवारी महापालिकेच्या अर्थस्थायी समितीची बैठक रेश्मा कामकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात पार पडली. यावेळी कोणतेही रेकॉर्ड नसताना मंजुरीसाठी देण्यात आलेल्या 217 कोटींच्या खर्चाला मंजुरी नाकारण्यात आली. हा विषय सर्वसाधारण बैठकीत चर्चेला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी दरमहा 30 ते 40 लाख रुपये खर्ची घातले जात आहेत. त्यामुळे हा संशोधनाचा विषय असून या खर्चाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे. सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढताना दिसून येतोय. याचे नक्की कारण काय हे शोधायचे झाले तर ते जगण्याची चुकीची पद्धत हेच मुख्य कारण असल्याचे मत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सविता कद्दू यांनी व्यक्त केले. महिला दिनानिमित्त संजीवनी फाउंडेशनच्या वतीने 8 मार्च ते 8 एप्रिल हा महिना महिला आरोग्य जागृती मास म्हणून पाळण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज शिवम नगर येथील शिवम मंदिरात स्तनाचा कर्करोग या विषयावर त्यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्थापिका डॉक्टर सविता देगिनाळ, शिवम महिला संघाच्या अध्यक्षा सुरेखा नगरे, उपाध्यक्षा भाग्यश्री ताशीलदार आदी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता बायण्णाचे यांनी विशेष परिश्रम घेतले, तर शिवम नगर परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा औशेकर यांनी तर आभार कावेरी लमाणी यांनी मानले.
बेळगावातील बापट गल्ली येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिर कार पार्किंग येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 9 वाजता अभिषेक, पूजा व आरती, दुपारी 12 वाजता नैवेद्य व आरती, 12:30 ते 4:30 पर्यंत महाप्रसाद होणार आहे। सायंकाळी 8:15 वाजता श्रींना फलाहार व आरती, त्यानंतर रात्री 9 वाजता तीर्थप्रसाद होईल। आर्यन्स ऑर्केस्ट्रा समर्थनगर बेळगाव यांच्यातर्फे स्वामी समर्थ यांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाला दुपारपासून सुरुवात होणार असून दरम्यान धनगरी ढोल ताशा व हरे राम हरे कृष्णा यांचा भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। तरी सर्व स्वामी भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिर कार पार्किंग बापट गल्ली बेळगाव यांच्या वतीने कळवण्यात आले आहे। शेट्टीहळ्ळी ते हत्तरगी पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 12 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता। या कामाचा शुभारंभ खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाला चालना देण्यात आली होती। पहिल्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आलं असून दुसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली। हुक्केरी नगर परिषदेचे सन 2025-26च्या 4.17 लाख रुपयांचे शिल्लक अंदाजपत्रक अध्यक्ष इम्रान मोमीन यांनी सादर केले। नगर परिषदेच्या सभागृहात मुख्याधिकारी यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती। आर्थिक वर्षात 15.98 कोटी रुपयांचा नफा झाला असून 15.94 कोटी खर्चाचा अंदाज असल्याचे मोमीन यांनी सांगितले। मोमीन पुढे म्हणाले की पिण्याचे पाणी व घर करामध्ये 3% वाढ करण्यात आली आहे। शहरातील 23 वॉर्डामध्ये विकास काम करण्यासाठी प्रत्येकी 3 लाख रुपये वाटप करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले। सध्या शाळा महाविद्यालयामधील परीक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे। काही ठिकाणी परीक्षा उरकल्या आहेत, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या धमाल मस्तीला सुरुवात झाली आहे। अशातच वाढत्या उष्णतेमुळे नदी, विहीर आदी ठिकाणी पोहायला जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे। वाढत्या तापमानापासून शरीर नियंत्रण करण्यासाठी पोहण्याला पसंती दिली जात आहे। मात्र या उत्साहाला सतर्कतेचे भान असणेही तितकेच महत्त्वाचे आहे। निपाणीत 15 दिवसांपूर्वी सफाई कामगारांचा विष्णुतीर्थ येथे तर सोमवारी अर्जुनी हद्दीतील पाझर तलावात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता। तर एकसंबा येथे 2 दिवसांपूर्वी दोघा भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। या दुर्घटनांपासून इतरांनी गांभीर्याने बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे। आमदार शशिकला जोल्ले यांनी बोरगाव शहरासाठी विक्रमी निधी देत आहेत। एकंदर 12 वर्षात आमदार जोल्लेंनी बोरगावसाठी 115 कोटींची कामे केली आहेत। सध्या बोरगाव सर्कल ते आयको रस्त्यासाठी 2 कोटी 30 लाखांचे अनुदान मंजूर केले आहेत। या निधीतून बोरगाव आयको रस्त्याचे भाग्य उजळणार असल्याची माहिती विद्यमान नगरसेवक व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली। ते बोरगाव येथील सर्कल परिसरात आयोजित बोरगाव आयको रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।